नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येक भारतीय घरात रोजच दिसतो आणि तो म्हणजे तूप। पोळीवर असो, भातावर असो किंवा खास गोड पदार्थांमध्ये तुपाशिवाय जेवण अपूर्ण वाटतं। पण अलीकडे फिटनेस आणि डाएटिंगच्या नावाखाली बरेच लोक तुपाला घाबरू लागले आहेत। काही म्हणतात की तूप म्हणजे फॅट्स, त्यामुळे वजन वाढतं। काहींना वाटतं की तूप बंद केलं तर हृदयाचे आजार कमी होतील आणि काही जण तर तूप पूर्णपणे सोडून देतात। पण मित्रांनो, खरं काय आहे? जर तुम्ही अचानक तूप खाणं बंद केलं तर शरीरात नेमकं काय होतं? आज आपण ह्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत, डॉक्टरांच्या मतांसह, संशोधनांच्या आधारे आणि सोप्या उदाहरणांनी। भारतीय आहारात तुपाला केवळ चव वाढवणारा पदार्थ म्हणून न पाहता तो एक पोषण मूल्यांनी समृद्ध सुपरफूड मानला जातो। तुपामध्ये हेल्दी फॅट्स असतात जे शरीराला दीर्घकाळ ऊर्जा देतात आणि पचन संस्था व्यवस्थित ठेवतात। याशिवाय ह्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के यांसारखी फॅट सोल्युबल जीवनसत्वे मुबलक प्रमाणात असतात, जी डोळ्यांच्या, हाडांच्या, त्वचेच्या आणि रक्ताच्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत। तुपामधील अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतात, तर ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स हृदयाच्या आरोग्यासाठी विशेष फायदेशीर मानले जाते। या कारणामुळे तूप फक्त एक फॅट्सचा स्रोत नसून संपूर्ण शरीराच्या कार्यक्षमतेसाठी महत्त्वाचा घटक आहे। याशिवाय तुपाचं नियमित पण मर्यादित सेवन अनेक प्रकारे शरीराला फायदेशीर ठरतं। योग्य प्रमाणात घेतल्यास तूप पचन सुधारतं, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतं आणि शरीराला संसर्गापासून वाचवतं। ते त्वचेची लवचिकता टिकवून ठेवतं आणि सांध्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतं। त्यामुळे वयानुसार होणाऱ्या त्रासांपासून संरक्षण मिळतं। तुपामधले हेल्दी फॅट्स रक्तातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण संतुलित ठेवतात आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करतात। त्यामुळेच आपल्या आजी आजोबांनी तुपाला दैनंदिन आहाराचा आवश्यक भाग मानलं आणि तुपाशिवाय जेवण अपूर्ण आहे असं ठामपणे सांगितलं। त्यांचा अनुभव हा केवळ चवीसाठी नव्हे तर आरोग्यासाठीही अमूल्य होता। तूप बंद केल्यावर शरीरात अनेक नकारात्मक परिणाम होऊ शकतात। तुपामध्ये असलेलं ब्युटेरिक ॲसिड आपल्या पचन संस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचं असतं, कारण ते आतड्यांतील चांगल्या बॅक्टेरियांना पोषण देतं आणि पचनक्रिया सुरळीत ठेवतं। जेव्हा तुपाचं सेवन थांबतं तेव्हा पचन मंदावण्याची, गॅस, बद्धकोष्ठता किंवा इतर पचनविषयक त्रास होण्याची शक्यता वाढते। शिवाय तूप हे फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स जसे की व्हिटॅमिन ए, डी, ई आणि के शोषण्यास मदत करतं। जर तूप आहारातून पूर्णपणे वगळलं तर या जीवनसत्वांचं शोषण नीट होत नाही आणि हाडं, डोळे, त्वचा तसेच रोगप्रतिकारक शक्तीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो। तुपाचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ते ऊर्जा देणारं घटक आहे। योग्य प्रमाणात तूप घेतल्यास शरीराला सातत्याने ऊर्जा मिळते, पण तूप बंद केल्यावर थकवा, अशक्तपणा किंवा दमल्यासारखं वाटणं यांसारखे परिणाम दिसू शकतात। केवळ शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्यावरही तुपाचा प्रभाव असतो। तूप शरीरात ऊर्जा संतुलित पद्धतीने पुरवतं, त्यामुळे मूड स्विंग्स, चिडचिड किंवा थकवा कमी होतो। पण तूप पूर्णपणे टाळल्यास अशा समस्या वाढू शकतात। त्यामुळे वजन कमी करण्यासाठी तुपाचं प्रमाण कमी करणं उपयोगी असू शकतं, पण तूप पूर्णपणे बंद करणं शरीरासाठी योग्य नाहीये। योग्य प्रमाणात म्हणजेच 1 ते 2 चमचे तूप रोजच्या आहारात असणं हेच आरोग्यदायी ठरतं। डॉक्टरांच्या मते तूप ही फक्त चव वाढवणारी वस्तू नसून आपल्या शरीरासाठी पोषणाचा महत्त्वाचा स्रोत आहे। तुपातील हेल्दी फॅट्स पचन सुधारण्यास मदत करतात, रोगप्रतिकारक शक्ती बळकट करतात आणि शरीराला आवश्यक असलेली जीवनसत्व व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के पुरवतात। ही जीवनसत्व डोळे, त्वचा, हाडं आणि रोगप्रतिकारक यंत्रणा निरोगी ठेवण्यासाठी अत्यावश्यक आहे। याशिवाय तुपात अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असल्यामुळे ते कॅन्सरपासून संरक्षण करण्यास हातभार लावू शकतं आणि त्वचेची लवचिकता तसेच सांध्यांमधील सूज कमी करण्यासही उपयुक्त ठरतं। तुपाचा ग्लायसेमिक इंडेक्स अत्यंत कमी असल्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी तूप फायदेशीर ठरू शकतं। तुपातील ब्युटेरिक ॲसिड हे फक्त पचन संस्थेसाठीच नव्हे तर मानसिक आरोग्यासाठी देखील उपयुक्त आहे, कारण ते आतड्यातील चांगल्या बॅक्टेरियांचा विकास घडवून आणतं आणि मेंदूला आवश्यक अशी ऊर्जा पुरवतं। सकाळी तुपासोबत जेवल्यास शरीर इतर अन्नातील पोषक घटक जास्त प्रमाणात शोषून घेतं, ज्यामुळे आहारातील पोषण मूल्य अधिक चांगल्या प्रकारे शरीराला मिळतात। त्यामुळे तुपाकडे फक्त फॅट म्हणून न पाहता त्याला एक नैसर्गिक टॉनिक मानलं जाऊ शकतं। मित्रांनो, तज्ज्ञ मात्र यावर भर देतात की तुपाचं सेवन योग्य प्रमाणातच करायला हवं। साधारणतः 1 ते 2 टेबलस्पून तूप रोज घेणं सुरक्षित मानलं जातं, पण हे प्रमाण प्रत्येकाच्या वजन, शारीरिक हालचाल आणि आरोग्य स्थितीनुसार बदलू शकतं। तूप जास्त प्रमाणात खाल्ल्यास शरीरात ऑक्सिडाइज्ड कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका असतो आणि परिणामी हृदयविकार होण्याची शक्यता वाढते। म्हणूनच मित्रांनो, नियम सोपा आहे, तूप खा पण प्रमाणात खा।
म्हणजेच योग्य प्रमाणात घेतलेलं तूप शरीरासाठी वरदान ठरू शकतं, पण अतिरेक टाळणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, तूप पूर्णपणे बंद करणं चुकीचं आहे, कारण हे फक्त फॅट्सचं साधन नाही तर आपल्या शरीरासाठी पोषणाचा खजिनाच आहे. योग्य प्रमाणात म्हणजे दररोज 1 ते 2 चमचे तूप घेतल्यास ते खरंच अमृतासारखं कार्य करतं. विशेषतः 40 वर्षांनंतर हाडं आणि सांध्यांची ताकद टिकवण्यासाठी तसेच पचनक्रिया व्यवस्थित ठेवण्यासाठी तुपाचं सेवन खूप महत्त्वाचं ठरतं. आपल्या पूर्वजांनी तुपाला इतकं महत्त्व दिलं कारण त्यांना त्याचे आरोग्यदायी फायदे माहिती होते. पण आजच्या फास्ट फूडच्या आणि डाएटच्या दुनियेत आपण तुपाकडे संशयाने पाहतो, जे खरं तर आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. पण इथे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे तूप खा, पण प्रमाणात खा. आपल्या जेवणात थोडं तूप, जसं पोळीवर, डाळ भातावर किंवा भाजीवर 1 चमचा, हे शरीरासाठी पुरेसं असतं. मात्र तूप कधीही डीप फ्राईंगसाठी वापरू नका, कारण त्यावेळी त्यातील पोषक घटक नष्ट होतात आणि ते हानिकारक ठरू शकतं. तुमच्या आरोग्याबाबत काही शंका असल्यास, विशेषतः कोलेस्ट्रॉल, हृदयविकार किंवा मधुमेहाबाबत, तर नक्कीच तज्ज्ञ डाएटिशियन किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या. योग्य प्रमाणात घेतलेलं तूप शरीराला ताकद, ऊर्जा आणि दीर्घकाळ निरोगी राहण्याची हमी देतं. तर मित्रांनो, आपण पाहिलं की तूप सोडलं तर शरीरावर नकारात्मक परिणाम होतात, पण योग्य प्रमाणात घेतलं तर ते अमृतासारखं कार्य करतं. तुमच्या घरात अजूनही रोज तूप घेतलं जातं का, की कुणी ते पूर्णपणे बंद केलंय? कमेंटद्वारे जरूर कळवा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून असेच आरोग्यविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.